अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील आरोपींच्या शिक्षेची सुनावणी ही आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। 21 एप्रिल रोजी आरोपींच्या शिक्षेवर सुनावणी पार पडेल। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला फाशी होणार की जन्मठेप होणार, 21 एप्रिल रोजी निर्णय होणार आहे। न्यायालयानं आज अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांचं आणि आरोपींचं म्हणणं ऐकून घेतलंय। तर अश्विनी बिद्रे खून प्रकरणामध्ये न्यायालयानं मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला हत्या प्रकरणी दोषी ठरवलंय, तर महेश पळणीकर, कुंदन भंडारी या दोघांवर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला। आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आणि त्यांनी दया दाखवावी, ही केस फाशीच्या परिक्षेत्रात आणू नये असा त्यांचा युक्तिवाद होता। जन्मठेप द्यावी या प्रकारे त्यांनी युक्तिवाद केला। त्याचप्रमाणे त्यांचं जे कुटुंब आहे अश्विनी बिद्रे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। त्यामुळे आज न्यायालयाने सांगितलं की ज्या गोष्टी माझ्यासमोर आज आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा सर्वकष विचार करायला आज मला वेळ पाहिजे आणि ह्या सगळ्याचा मी तौलनिक अभ्यास करीन आणि त्याप्रमाणे मी माझ्या निष्कर्षाला येईन आणि 21 तारखेला मी निर्णय जाहीर करीन।